सर्व पक्षांच्या वतीने पोलीस महानिरीक्षकांना निवेदन। आज दिनांक 15 जून रोजी सर्व पक्षांच्या वतीने पोलीस महानिरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की रवींद्र अशोक सोडसे व भीमा शिरसाट यांच्यावरील खोटे गुन्हे त्वरित मागे घ्या आणि ज्यांचा ज्योती प्रवीण देशमुख व प्रवीण देशमुख यांच्या विरोधातील तक्रारी अर्ज दाखल करून घ्या। ज्योती प्रवीण देशमुख व प्रवीण देशमुख दोघेही राहणार मालदाड संगमनेर अहिल्यानगर यांनी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे रवींद्र अशोक सोडसे व भीमा शिरसाट यांच्या विरोधात खोटा फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून दोघांनाही अटक करून संगमनेर न्यायालयाने जामिनावर त्यांची मुक्तता केली आहे। जामीन झाले असता ज्योती देशमुख व तिचा पती प्रवीण देशमुख हे स्वतः त्यावेळेस कोर्टात हजर होते। त्यावेळेस त्यांनी रवींद्र सोडसे व भीमा शिरसाट यांना तुम्ही खालच्या जातीचे असून आमच्यासारख्या उच्च जातीच्या लोकांच्या नादी लागतात, घेडपट माग आम्ही तुमचा बेत बघू व तुम्हाला कसा जेलमध्ये सडवतो ते बघा, अशा प्रकारे जातीवाचक भाषा वापरून धमकी दिली। त्यांनी दिनांक 23 जून रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास त्यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली। त्यावेळेस रवींद्र सोडसे हे मित्राच्या गाडीचा इगतपुरी येथे अपघात झाल्याने इगतपुरी पोलीस स्टेशन येथे रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत इगतपुरीत होते। त्यामुळे त्यांनी केलेला आरोप यात मोठा विरोधाभास दिसून येतो। त्याचप्रमाणे भीमा शिरसाट हा त्यांच्या राहत्या घरी होता। संगमनेर कोर्टात वाहन क्रमांक MH17CX 8460 आणि MH17CB 8055 असे वाहने नसताना सुद्धा रवींद्र सोडसे याने जमा केली अशी खोटी तक्रार करण्यात आली। त्यामुळे त्या वाहनांशी रवींद्र सोडसे यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसून रवींद्र सोडसे हा अनुसूचित जातीचा असल्याकारणाने त्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न प्रवीण देशमुख यांनी केला। खोट्या स्वरूपाचा गुन्हा दाखल करून 8 दिवस पोलीस कोठडी न्यायालयीन कोठडीचा त्रास सहन करावा लागला। रवींद्र सोडसे यांनी ज्योती प्रवीण देशमुख व प्रवीण देशमुख यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल करण्यास गेले असता त्यांचा तक्रारी अर्ज दाखल करून घेतला नाही, म्हणून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून रवींद्र अशोक सोडसे व भीमा शिरसाट यांच्या विरोधातील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे व ज्योती प्रवीण देशमुख आणि प्रवीण देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून पोलीस महानिरीक्षकांना करण्यात आली आहे। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नाशिक रोड शहराध्यक्ष महेश भोसले यांनी सांगितलं की सदर खोटा गुन्हा मागे घेऊन देशमुख नामक पती पत्नीवर गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन आंबेडकरी समाजाकडून करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। निवेदनावर महेश भोसले शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नाशिक रोड, रत्नाकर जाधव बसपा नेते, अनिल गायकवाड स्वारीप नेते, जयेश निकम बहुजनवादी नेते, मंगेश वाघ उपमहानगर प्रमुख वंचित आघाडी, दिनेश सोळसे मातंग समाजाचे नेते, अनिल त्रिभुवन ख्रिस्ती समाज संघटना नेते, आसिफ लाला मुस्लिम युवक नेते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। मी महेश गौतम भोसले वंचित बहुजन आघाडी नाशिक रोडचे विभागीय अध्यक्ष, दिनांक 23/6/2025 रोजी ज्योती प्रवीण देशमुख व प्रवीण देशमुख यांनी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे रवींद्र अशोक सोळसे, भीमा शिरसाट यांच्या विरोधात 420, 225, 119(1), 112(2), 115(2), 333, 351, 352 याद्वारे खोटा गुन्हा दाखल केला। खोटा गुन्हा दाखल करून 28/6/2025 रोजी त्यांना अटक करण्यात आली व 4/7/2025 रोजी संगमनेर न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली। जामीन झाला असताना त्यावेळेस ज्योती देशमुख व तिचा पती प्रवीण देशमुख हे कोर्टात हजर होते। जामीन झाले असताना त्यांनी भीमा शिरसाट व रवींद्र सोळसे यांना तुम्ही खालच्या जातीचे असून आमच्यासारख्या उच्च जातीच्या लोकांच्या नादी लागतात, धेडपट मांग आम्ही तुमचा बेत पाहू, तुम्हाला जेलमध्ये कसा सडवतो अशी धमकी दिली। त्याचप्रमाणे 23/6/2025 रोजी जो गुन्हा दाखल झाला त्यावेळेस रवींद्र सोळसे हे इगतपुरी या ठिकाणी त्यांच्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला असताना इगतपुरी पोलीस स्टेशनमध्ये रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत इगतपुरी पोलीस स्टेशनमध्येच होते। त्यामुळे हा प्रकार जो फिर्यादी ज्योती देशमुख व प्रवीण देशमुख यांनी जो गुन्हा दाखल केला, खोटी फिर्याद दिली, हा प्रकार संगमनेर या ठिकाणी घडला। रवींद्र सोळसे हा इगतपुरी पोलीस स्टेशनमध्ये होता। त्याचप्रमाणे
भीमा शिरसाट हा त्याच्या राहत्या घरी होता, त्याचे सर्व फुटेज आम्ही तयार केलेले असून आम्ही त्या ज्योती आणि तिचा पती प्रवीण देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी गेला असतात आमचा कुठल्याही प्रकारे तक्रारी अर्ज घेतला जात नाही, आम्हाला कुठल्याही प्रकारे सपोर्ट केला जात नाही आणि हा मागासवर्गीय बौद्ध मातंग समाजातील होतकरू व्यक्तींना यामध्ये खोटं नाटक करून फसवण्याचा प्रयत्न हे देशमुख कुटुंब करीत आहे। तर या कुटुंबियाच्या वतीने आज आम्ही पोलीस महानिरीक्षक साहेब यांना आमच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे। साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे तुमच्या निवेदनाची दखल घेऊन त्या ज्योती आणि तिचा पती प्रवीण यांना लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल व त्यांना कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल। आम्ही पोलीस प्रशासनाला एक नम्र विनंती करतो आहे, येत्या 2 दिवसात ज्योती देशमुख व तिचा पती प्रवीण देशमुख यांना अटक झाली पाहिजे, अन्यथा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भीमसैनिक दलित बांधवांच्या वतीने येत्या 2 दिवसात मोठ्या प्रमाणात मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करणार आहोत आणि मोर्चाचं सुद्धा या ठिकाणी पोलीस प्रशासनाने दखल नाही घेतली तर आम्ही याच ठिकाणी आमरण उपोषण सुद्धा या ठिकाणी करणार आहे। ज्योती देशमुख व तिचा पती प्रवीण देशमुख हा सातत्याने मागासवर्गीय तरुणांना उद्योगाचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे लुटण्याचं काम या ठिकाणी करीत आहे। अशा अनेक मागासवर्गीय युवकांची त्यांनी फसवणूक केलेली आहे। त्याचाच एक पुरावा म्हणून मित्र विकी बाळू शिरोळे सुभाष रोड या ठिकाणी त्या मित्राला त्यांनी सांगितलंय तुला पाण्याच्या बाटल्याचा व्यवसाय करून देण्यासाठी त्याच्याकडून पैसे उकळले, परंतु त्याचे पैसे कुठल्या स्वरूपात वापस न देता त्याला दमदाटी करून तुम्ही खालच्या जातीचे आहे, तुमचा व्यवसाय करायची लायकी नाही असे शब्द या कुटुंबाकडून वारंवार केले जातात। मागासवर्गीय कुटुंबातील होतकरू व्यक्तींना याच्यामध्ये पैशाचा आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे गोळा करून त्यांची सर्रास फसवणूक या देशमुख कुटुंबाच्या वतीने करण्यात येत आहे। आम्ही आज या ठिकाणी एक निवेदन देऊन पोलीस प्रशासनाला एक इशारा देतो आहे की येत्या 2 दिवसात त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा आम्ही भीमसैनिक तमाम दलित मातंग समाजातील बौद्ध समाजातील सर्व होतकरू तरुण आम्ही रवींद्र सोळशे व भीमा शिरसाट यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत। लवकरात लवकर ज्योती देशमुख व प्रवीण देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करावा ही प्रशासन। स्टार न्यूज ब्युरो नाशिक।